नमस्कार सहकाऱ्यांनो. आता आपण ई ऑफिस प्रणालीमध्ये एम्प्लॉय डाटा कसा भरायचा हे पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण लोकल ॲडमिनच्या अकाउंटमध्ये लॉग इन झाल्यानंतर या पद्धतीचं पेज ओपन होतं. त्याला आपण लँडिंग पेज म्हणतो किंवा लॉग इन पेज म्हणतो. तर लॉग इन पेजला आल्यानंतर या पेजच्या डाव्या बाजूला जर आपण बघितलं तर डाव्या बाजूला होम, ई फाईल, KMS, मेल, अदर सर्व्हिसेस इत्यादी टॅब आहेत. त्या टॅबमध्ये आपण अदर सर्व्हिसेस ही टॅब ओपन करणार आहोत आणि ती ओपन केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये विविध पर्याय दिसून येतात. ईमेल डायरायझेशन, PIMS, MDM, MIS. त्यापैकी आपण PIMS या पर्यायाचा निवड करणार आहोत. PIS या पर्यायावर आपण क्लिक केल्यानंतर या पद्धतीनं एक नवीन विंडो ओपन होते. या विंडोमध्ये आपण आपल्या ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांचा डाटा भरणार आहोत. त्यासाठी आपण आपल्या डाव्या बाजूला बघितलं तर सर्च एम्प्लॉई हे फर्स्ट ऑप्शन आहे आणि त्याच्या खाली क्रिएट न्यू एम्प्लॉई अशा पद्धतीचं ऑप्शन आहे. त्या ऑप्शनवर आपण क्लिक करणार आहोत आणि क्लिक केल्यानंतर या पद्धतीनं क्रिएट न्यू यूजर हा एक नवीन फॉर्म ओपन होईल आणि EFD शीट ओपन करून आपण या ठिकाणी आपला हा फॉर्म भरायचा आहे आणि EFD शीटमध्ये हायरार्कीनुसार म्हणजे DDR साहेब नंतर AR साहेब किंवा DSA साहेब, क्लास 2 साहेब यानंतर इतर कर्मचारी हायरार्कीप्रमाणे आपण हा डाटा भरणार आहोत EMD शीटमध्ये. म्हणजे यामध्ये कुठलाही एम्प्लॉय आपला सुटणार नाही व कुठलीही चूक होणार नाही. तर सर्वप्रथम आपण आपलं प्रायमरी ऑर्गनायझेशन सिलेक्ट करणार आहोत जे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र डिफॉल्ट येईल. त्यानंतर आपलं रॅपर ऑर्गनायझेशन आपण सिलेक्ट करणार आहोत. रॅपर ऑर्गनायझेशन सिलेक्ट केल्यानंतर आपण ऑर्गनायझेशन युनिट सिलेक्ट करणार आहोत. तर आपल्या इथं ऑफिस ऑफ या पद्धतीनं एक युनिट येत असेल तर ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार आहोत आणि ती सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपण सर्व्हिस या ठिकाणी आलेलो आहोत. तर सर्व्हिसमध्ये आपण नो सर्व्हिस हा ऑप्शन सिलेक्ट करणार आहोत. त्यानंतर सर्व्हिस कॅडरमध्ये नॉट ॲप्लिकेबल, कारण आपण नो सर्व्हिस सिलेक्ट केलेला आहे तर नॉट ॲप्लिकेबल येणार आहे. त्यानंतर डेट ऑफ जॉईनिंग गव्हर्नमेंट सर्व्हिस यामध्ये आपण डेट ऑफ जॉईनिंग गव्हर्नमेंट सर्व्हिसेस घेणार आहोत. तर यामध्ये आपण समजा 2022 मध्ये एखाद्या कर्मचाऱ्याची नेमणूक झालेली आहे तर या पद्धतीनं जानेवारी 15, 2022 या पद्धतीने शासकीय सेवेमध्ये त्यांची नियुक्ती झाली आहे तर तो डेटा आपण EMD शीटवरनं येथे घेणार आहोत. त्यानंतर सोर्स ऑफ रिक्रुटमेंटमध्ये इतर विभागातून जर ते आले नसतील तर आपण त्यांना डायरेक्ट म्हणणार आहोत. जर ते इतर विभागातून आले असतील तर तिथे इंडक्ट अशा पद्धतीनं आपण घेणार आहोत. त्यानंतर कॅडर सर्व्हिस आयडेंटिफिकेशन नंबर यामध्ये आपण त्या कर्मचाऱ्याचा सेवार्थ ID भरणार आहोत. तर या पद्धतीने आपण सेवार्थ ID आपल्या EMD शीटमधनं कॉपी आणि पेस्ट करणार आहोत आणि त्यानंतर सेम सेवार्थ ID हा एम्प्लॉई कॉपी पेस्ट करणार आहोत. CCRNSMM 8110 या पद्धतीनं आपण एक सेवार्थ ID घेतलेला आहे आणि तो सेम सेवार्थ ID हा एम्प्लॉई कोड म्हणून आपण कॉपी पेस्ट करणार आहोत. आणि त्यानंतर आपण लॉग इन टाईपमध्ये NIC गव्हर्नमेंट ID घेणार आहोत. त्या ID मध्ये आपण त्या कर्मचाऱ्याचं लॉग इन ID घेणार आहोत. आता त्या कर्मचाऱ्याचं जे नाव आहे ते नाव आपण या पद्धतीनं घेणार आहोत. त्यानंतर येथे पुढे काहीही बदल करणार नाही.
आणि त्यानंतर त्यांचं युजर नेम जे आहेत